मित्रांनो, लॉ सीईटी साठी सेकंड राऊंडचे कॅप ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि तुम्ही 3 इयरला असू द्यात किंवा 5 इयरला, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड 2 चा ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, तुम्ही जे बेटरमेंट केलेलं कॉलेज आहे त्याचं काय होणार आणि कशा पद्धतीने हा फॉर्म सबमिट करायचा, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 25 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQs च्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर सर्वात सुरुवातीला सीईटीच्या पोर्टलवरती गेल्यानंतर ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप पोर्टलला यायचं आहे. कॅप पोर्टलला आल्यानंतर LLB 5 इयर किंवा 3 इयर हा कोर्स तुम्ही सिलेक्ट करून तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. तर बेसिकली सुरुवातीला आपण 5 इयर सीईटीचा फॉर्म कसा भरायचा हेच बघत आहोत. 3 इयर साठी सुद्धा हीच सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे. तर तुमच्या रिलेव्हंट कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे कॅन्डिडेट लॉग इनचं पेज ओपन होईल. इथे कॅन्डिडेट लॉग इनला तुम्हाला क्लिक करून पुढे साइन इन करायचं आहे. त्यासाठी तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे तो एंटर करा. त्यानंतर तुमचा पासवर्ड इथे एंटर करा. पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्डचा सुद्धा इथे ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला मेल येईल आणि त्या मेलच्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता. यापुढे मग आपल्याला डॅशबोर्ड दिसेल. आता लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला एखादं कॉलेज राऊंड 1 मध्ये अलॉट झालं असेल आणि त्याचं बेटरमेंट तुम्ही करून ठेवलं असेल तर इथे तुम्हाला अलॉटमेंट ॲडमिशन स्टेटसमध्ये राऊंड 1 त्यापुढे कॉलेजचं नाव, सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसमध्ये बेटरमेंट फीज तुम्ही पे केली आहे तर पेड आणि ॲडमिशन स्टेटसमध्ये नॉट ॲडमिटेड असं दिसेल. तर इथे तुम्हाला आता कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. त्यासाठी प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करा. नेक्स्ट पेज वरती तुमच्या पुढे कॉलेजची लिस्ट ओपन होईल. इथे तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कॉलेजचा टाईप सिलेक्ट करायचा आहे, कोर्स सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, जी इन्फॉर्मेशन तुम्हाला रिलेव्हंट आहे ती सिलेक्ट करायची आणि सर्च कॉलेजेस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे ही एक लिस्ट दिसेल. आता जे तुम्ही कॉलेज बेटरमेंट करून ठेवलेलं आहे ते तुम्हाला या लिस्टमध्ये कुठेही दिसणार नाही, कारण ऑलरेडी त्याचं बेटरमेंट झालेलं आहे. ठीक आहे. तर मग इथे कॉलेजेसच्या नावापुढे जे चेकबॉक्स दिलेले आहे ते कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर त्याच पेजला खाली ऍड सिलेक्टेड ऑप्शन वरती क्लिक करायचंय. एकदा की तुम्ही सगळे कॉलेज सिलेक्ट केले, ऍड सिलेक्टेड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली शॉर्ट लिस्टेड कॉलेजेस दिसतील. आता मी इथे फक्त फिरोदिया कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे. तर इथे 7 नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे प्रेफरन्सेस सेट करण्यासाठी पेज ओपन होईल. इथे मग तुम्ही सिलेक्ट केलेले कॉलेजेसचे लिस्ट तुम्हाला दिसेल. त्यापैकी मग तुमचे जे प्रेफरन्स असतील त्यानुसार तुम्हाला इथे प्रेफरन्स द्यायचे आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे कॉलेज तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे ते कॉलेज तुमचं लास्ट प्रेफरन्स ऑटोमॅटिकली असणार आहे. हा प्रेफरन्स सेट करत असताना जर मुंबई किंवा पुणेमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्ही गडचिरोलीचं कॉलेज इथे सिलेक्ट करताय तर याच्यामध्ये काही सेन्स नाहीये. त्यामुळे जिथे तुम्हाला ऍक्च्युअली ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे असेच कॉलेज फक्त या राऊंडमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. विनाकारण कुठलेही कॉलेज सिलेक्ट करत बसू नका. एकदा की त्यांना प्रेफरन्स दिला तर तो प्रेफरन्स दिल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यापुढे तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. त्यासाठी आय हॅव रीड ऑल द रूल्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अजून कन्फर्म करण्यासाठी एक पेज ओपन होईल. इथे परत कन्फर्म वरती क्लिक करा
आणि फायनली तुमच्या पुढे तुम्हाला ऑप्शन फॉर्म दिसेल. इथे मग प्रिंट ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करून तुम्ही या फॉर्मची प्रिंट घेऊ शकता आणि ती प्रिंट तुमच्याकडे तुम्हाला ठेवावी लागणार आहे, कारण ज्या वेळेस तुम्ही कॉलेजला ॲडमिशनसाठी जाता त्यावेळेस तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म सबमिट करावा लागतो. तर एकंदर अशा पद्धतीने तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि हा ऑप्शन फॉर्म भरत असताना कुठल्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सीज आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कॅप पोर्टलवरतीच वॅकन्सीजसाठी सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला कॅपच्या पोर्टलवरती तुमचा कोर्स सिलेक्ट करून चेक वॅकन्सी ऑर अलॉटमेंट या ठिकाणी जायचं आहे आणि इथे वॅकन्सी रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. आता वॅकन्सी रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. पुढे डिव्हिजन सिलेक्ट करून शो वॅकन्सीवरती क्लिक करा आणि तुमच्या पुढे वॅकन्सीज ओपन होतील. आता इथे जीएलसी मुंबईसाठी आपण जर पाहिलं तर ओपन कॅटेगरीच्या जनरलच्या 5 वॅकन्सीज शिल्लक आहे. एससी मधून टोटल 3 वॅकन्सीज, एसटी मधून 2, डीटीव्हीजे मधून 2, एनटीसी मधून 2, एनटीडी मधून 1, ओबीसी 1, एसईबीसी मधून 1 आणि ईडब्ल्यूएसच्या 2 वॅकन्सीज इथे शिल्लक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या वॅकन्सीज इथे चेक करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची ऑप्शन सिक्वेन्स डिसाइड करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या वॅकन्सीज चेक करायच्या आहे, ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा आहे आणि कॅप राऊंड 2 ची अलोकेशनची वाट पाहायची आहे. तर शेड्यूलनुसार तर 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांचे ऑप्शन फॉर्म हे 23 ते 26 दरम्यान भरले जाणार आहेत आणि 28 तारखेला कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट मिळेल. तसेच 29 ते 1 दरम्यान तुम्हाला इथे तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. त्याप्रमाणेच 3 इयर LLB सीईटीच्या विद्यार्थ्यांना 24 ते 26 दरम्यान ऑप्शन फॉर्म सबमिट करायचे आहेत. 29 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट मिळेल आणि 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान कॅप राऊंड 2 चे तुमचे ऍडमिशन इथे होणार आहे. तर अशा पद्धतीने हे शेड्यूल इथे असेल. तर प्रॉपर वेने हा ऑप्शन फॉर्म तुम्ही सबमिट करा आणि ऑप्शन फॉर्म सबमिट केल्यानंतर रिलेव्हंट डेटनुसार अलॉटमेंटची वाट पहा. ठीक आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग तुम्हाला मदत करणार आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत त्यांच्यासाठी असणारी फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच 25 तारखेपासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला पीवायक्यूजच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.